अमरावती शहरात एमडी ड्रग्ज रॅकेट उघड झाल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे। 2 युवकांच्या अटकेनंतर 8 तस्कर शहरातून फरार झाल्याने या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे। मित्रांनो, तस्करांनी मागील 3 वर्षात कस्टमर सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून लाखो रुपयांचे व्यवहार केल्याचे उघडकीस येताच शहरातील जनतेने प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विशेषतः शहरातील युवक वर्ग एमडी कडे आकर्षित होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून अमरावतीत विविध भागात एमडी ड्रग्जचे सेवन वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या। मात्र आता समोर आलेल्या तपासात तस्करांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे। यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की शहरातच ड्रग्जचे इतके मोठे नेटवर्क चालू असताना पोलिसांची नजर कशी चुकली। अनेक पालकांनी सांगितले की शाळा कॉलेजातील काही युवकांमध्ये एमडीची व्यसनाधीनता वाढत चालली आहे। हे प्रकरण शहरात घडल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत, वातावरणाबाबत आणि भविष्यातील मार्गदर्शनाबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे। मित्रांनो, नागरिकांचे म्हणणे आहे की युवकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या या तस्करांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। शहरात ड्रग्ज विक्री करणाऱ्या प्रत्येकाचा शोध लावून त्यांना जेलच्या आतच फेकले पाहिजे। ओळख जाहीर होताच 8 तस्कर शहरातून एकाच दिवशी पसार झाले। पोलिसांचे पथक सतत शोध घेत असले तरी अद्याप त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मागणी केली आहे की अमरावती शहरात ड्रग्ज विरोधी विशेष पथक तयार करावे, शाळा कॉलेजांमध्ये जागृती मोहीम राबवावी, ड्रग्ज विक्रेत्यांना तत्काळ अटक करून जामीन न देता कठोर शिक्षा करावी, कस्टमर सर्व्हिस सेंटरच्या आर्थिक व्यवहाराची काटेकोर तपासणी करावी। मित्रांनो, एमडी सारख्या घातक अंमली पदार्थाचे सेवन केवळ आरोग्याला अपायकारक नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीचीही बीजे पेरते। शहरातील वाढता ड्रग्ज वापर हा अमरावतीच्या भावी पिढीला थेट धोका आहे, असे नागरिकांचे मत आहे। यावरून नागरिकांनी एकच आवाज उठवला आहे की अमरावतीला ड्रग्ज मुक्त करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे आणि यावेळी जनता प्रशासनासोबत उभी राहणार। मित्रांनो, गुन्हे शाखेने फरार तस्करांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे। कस्टमर सर्व्हिस सेंटर चालकांची कसून चौकशी सुरू आहे। पुढील काही दिवसात या प्रकरणातील आणखी बड्यांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, एमडीच्या वाढत्या जाळ्यामुळे त्रस्त झालेले अमरावतीकर आता प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा बाळगून आहे। शहरातील युवा वर्ग सुरक्षित ठेवण्यासाठी हा तपास निर्णायक ठरेल अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।